वय फक्त 22 वर्ष, पहिल्याच प्रयत्नामध्ये IPS अधिकारी आणि पहिल्याच पोस्टिंगमध्ये बिश्नोई गँगला चांगलाच धडा शिकवला. कदाचित आजपर्यंत भारतातील हा सर्वात तरुण IPS अधिकारी असावा, जे मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना बिश्नोई गँगबद्दल जमलं नाही ते या तरुण IPS अधिकाऱ्यांनी करून दाखवलंय. नेमका हा तरुण IPS अधिकारी कुठला, त्याने बिश्नोई गँगबद्दल अशी कोणती कारवाई केली, चला संपूर्ण सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ. UPSCची परीक्षा देण्याचा पहिलाच प्रयत्न सक्सेस झाला आणि पहिल्याच परीक्षेमध्ये IPS अधिकारी पद मिळालं. UPSCसाठी कोणतेही क्लास लावले नव्हते, जो काही अभ्यास केला तो घरामधूनच विदाऊट क्लासचा. पण दुर्दैवी गोष्ट म्हणजे पहिल्याच पोस्टिंगमध्ये अशा भागामध्ये पोस्टिंग झाली जिथे पोलीस अधिकारी जाण्या अगोदर 2 वेळा विचार करतात. तो भाग म्हणजे राजस्थानमधील चूर जिल्ह्यातील राजगड. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, कारण की प्रत्येक एक शब्द महत्त्वाचा आहे. राजस्थान आणि हरियाणा यांच्या सीमेवरती वसलेला परिसर म्हणजे राजगड. या भागामध्ये अनेक वर्षापासून संघटित गुन्हेगारी, बेकायदेशीरपणे शस्त्रांची तस्करी, खंडणी आणि कुख्यात गँगस्टरचा प्रभाव आणि विशेष म्हणजे बिश्नोई गँगचं बरंचसं नेटवर्क याच भागामधून चालतं. अशा भागामध्ये या तरुण IPS अधिकाऱ्याची पोस्टिंग होते. पण तेव्हा अनेक लोकांना प्रश्न पडला होता, एवढ्या कमी वयाचा IPS अधिकारी ह्या भागात काय काम करणार. पण पोस्टिंग होताच त्याच्या पुढच्या काही महिन्यांमध्ये जे घडलं त्याची चर्चा फक्त राजस्थान हरियाणामध्येच नाही तर संपूर्ण भारतात झाली. आता या तरुण IPS अधिकाऱ्याने बिश्नोई गँगबद्दल कोणती कारवाई केली ते जाणून घेण्या अगोदर आपण या IPS अधिकाऱ्याचा इतिहास जाणून घेऊ. या IPS अधिकाऱ्यांचं नाव आहे अभिजित पाटील. मूळचे महाराष्ट्रातील ठाणे येथील रहिवासी. त्यांचा जन्म 11 जून 1999 रोजी एक मराठी सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील तुळशीराम पाटील हे मुंबई महानगरपालिकेमध्ये सरकारी सेवेत कार्यरत होते, तर आई आशा पाटील या सिंचन विभागामध्ये नोकरी करत होत्या. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिलं जायचं. मोठ्या शहरामध्ये राहून देखील अभिजित आणि त्यांच्या कुटुंबामध्ये एकदम साधेपणा होता. लहानपणापासून अभिजित यांना सार्वजनिक आणि प्रशासनामध्ये काम करण्याची इच्छा होती. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी अभिजित यांनी कोणताही शॉर्टकट वापरला नाही. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, अनेक विद्यार्थी, जवळजवळ 99% विद्यार्थी UPSC परीक्षा पास होण्यासाठी मोठे मोठे क्लास लावतात. लाखो रुपये त्या क्लाससाठी खर्च करतात, अनेक वर्ष तयारी करतात. पण इथे अभिजित पाटील यांनी स्वतःच्या अभ्यासावरती आणि स्वतःवरती विश्वास ठेवला. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचे क्लास लावले नाही, स्वतःच्या सेल्फ स्टडीवरती विश्वास ठेवला. 2022 मध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी UPSC परीक्षा पास केली. त्यावेळेस त्यांचं वय अवघं 22 वर्ष. देशभरामधून अभिजित यांना UPSC परीक्षेमध्ये 470वा रँक मिळाला. भारतीय पोलीस सेवेमध्ये IPS म्हणून त्यांची निवड झाली. पहिल्याच पोस्टिंगमध्ये त्यांना राजस्थान कॅडर मिळालं. यानंतर त्यांचं प्रशिक्षण हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल या राष्ट्रीय पोलीस अकॅडमीमध्ये झालं. प्रत्येक IPS अधिकाऱ्याप्रमाणेच त्यांना देखील कठोर शारीरिक परीक्षण, कायदे, तपास पद्धती, शस्त्र हाताळणी, नेतृत्व आणि व्यवस्थापनाचं शिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली फील्ड पोस्टिंग राजस्थानच्या चूर जिल्ह्यातील राजगड येथे झाली. सध्या अभिजित पाटील हे राजगडचे सहाय्यक पोलीस अधीक्षक, APS तसेच अँटी गँगस्टर टास्क फोर्स याचे प्रमुख आहे. आपल्यातील बऱ्याचशा लोकांना कदाचित हे माहिती नसेल, राजगड हा काही साधा तालुका नाहीये. या भागामध्ये कुख्यात गँगस्टरांनी आपलं नेटवर्क मजबूत केलेलं आहे. यामध्ये लॉरेन्स बिश्नोई या गँगचं नाव सर्वात अधिक चर्चेत राहिलं. त्याच गँगमधील महत्त्वाचा सदस्य आणि लॉरेन्स बिश्नोईचा निकटचा सहकारी मानला जाणारा संपत नेहरा याच परिसरातील कलोरी गावाचा रहिवासी असल्याचं अनेकदा नमूद करण्यात आलं होतं. कारणामुळे त्या भागामध्ये बिश्नोई गँगचा मोठा प्रभाव असल्याचं सांगितलं जाते. दुसरीकडे रोहित गोदार याचं नेटवर्क त्याच सीमे भागावरती जास्त असल्याचं अनेक वेळा उघड झालंय. त्यामुळं बिश्नोई गँगचा निकटवर्तीय संपत नेहरा आणि रोहित गोदारा यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई असल्याचं अनेकदा स्पष्ट झालं. त्यांच्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण होतं. राजस्थानमधील राजगडमध्ये या अगोदरही काही मोठ्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे रायगड हा पोलिसांसमोर मोठा आव्हान मानला जात होता. अभिजित पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी घाईघाईने कारवाई करण्याऐवजी संपूर्ण नेटवर्क समजून घेतलं. सर्वात प्रथम तरुण असलेले अभिजित पाटील यांनी
गुन्हेगारीचं स्वरूप कसं आहे, येथील गँगस्टरची कार्यपद्धती कशी आहे, त्यांच्या संपर्कातील लोक, आर्थिक व्यवहार, शस्त्र पुरवठ्याचे मार्ग आणि सोशल मीडियावरील हालचाली याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. या दरम्यान IPS अधिकारी असलेल्या अभिजित यांच्या लक्षात आलं, गँगस्टर फक्त बंदुकीच्या जोरावरती काम करत नाहीत, ते स्वतःची वेगळी प्रतिमा करण्यासाठी सर्वात जास्त सोशल मीडियाचा वापर करतात. अनेक तरुणांना त्यामध्ये आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. अभिजित पाटील यांनी ही बाब केवळ सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी म्हणून पाहिली नाही, भविष्यामधील गुन्हेगारीची बीज पाहिली. त्यांच्यामध्ये एखादा सार्वजनिक तरुण प्रथम गँगस्टरचं कौतुक करतो आणि पुढे जाऊन त्याच गँगचा मुख्य भाग बनतो. याच वेळेस त्यांनी आणि त्यांच्या पथकाने एकाच वेळेस अनेक भागाची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. मग सोशल मीडिया असो, स्थानिक माहितीदार असो, सीमावर्ती हालचाल, बेकायदेशीर शस्त्रांची परवानगी, बनावट कागदपत्राच्या आधारे चालणारं नेटवर्क. अभिजित यांना हे समजलं, एखाद्या गँगचा फक्त शूटर पकडून उपयोग होणार नाही, कारण की त्याच्या मागे पैसे पुरवणारे वेगळे आहेत, शस्त्र पुरवणारे वेगळे आहेत, संपर्क ठेवणारे वेगळे आहेत आणि सोशल मीडियातून भरती करणारे लोक वेगळे आहेत. त्यामुळं ही साखळी त्यांना तोडायची होती. याच रणनीतीवरती काम करण्यासाठी त्यांनी एक मोहीम सुरू केली. लॉरेन्स बिश्नोई आणि रोहित गोदारा यांच्या नेटवर्कच्या संबंधित अनेक महत्त्वाच्या जागेवरती अभिजित पाटील यांनी छापे टाकले. त्या भागामध्ये अनेक तरुण आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लॉरेन्स बिश्नोई, रोहित गोदारा आणि इतर गँगस्टरचे फोटो, व्हिडिओ, रील्स शेअर करत असतात. काही जण त्यांच्या नावाने स्टेटस ठेवतात, तर काही तरुण मुलं स्वतःला त्या गँगशी संबंधित असल्याचं दाखवतात. अभिजित पाटील यांच्या मते अशा प्रकारच्या तरुणांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त वाढत चाललंय. त्यामुळे अभिजित पाटील यांनी जे तरुण सोशल मीडियावरती गँगस्टरचे फोटो ठेवतायत, रील्स टाकतायत, त्या सर्व तरुणांना नोटिसी पाठवल्या. काही तरुणांवरती गुन्हे दाखल केले, काही तरुणांना समज देऊन सोडण्यात आलं. सोशल मीडिया हे गँगस्टरचं प्रसिद्धी वाढवणारं एक माध्यम मानलं जातं. त्याच सोशल मीडियावरती अभिजित पाटील यांनी चांगलीच कडक कारवाई केली. त्यानंतर त्यांनी लक्ष दिलं ते बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा. राजस्थान, हरियाणा सीमेतील काही भागातून मोठ्या प्रमाणामध्ये पिस्तूल, काडतूसह आणि इतर शस्त्रांची वाहतूक होते. ही माहिती अभिजित पाटील यांना मिळाली. यामधील बरेचसे शस्त्र लॉरेन्स बिश्नोई गँगचा असल्याचं सांगितलं जाते. त्यांनी 100 पेक्षा जास्त शस्त्र जप्त केले, 80हून जास्त लोकांवरती कारवाई केली, त्यांना अटक केलं. मात्र अभिजित पाटील यांना हे माहिती होतं, बंदुका आणि शस्त्र जप्त केलं म्हणून गँग कधी संपत नसते, कारण की प्रत्येक गुन्हेगारी टोळीमागं मोठ्या प्रमाणात पैसा असतो आणि हाच पैसा थांबला तर गुन्हेगारीचं चक्रही थांबू शकतं. माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार त्यांनी खंडणीच्या रॅकेटवरती लक्ष केंद्रित केलं. व्यापाऱ्यांना धमकून पैसे उकळणाऱ्या आणि तेच पैसे पुढे गँगपर्यंत पोहोचवणाऱ्या अशा काही व्यक्तींना त्यांनी ताब्यात घेतलं. तपास पुढे सुरू असताना आणखीन एक महत्त्वाचं रॅकेट समोर आलं. परदेशामध्ये बसलेले किंवा तुरुंगामध्ये बसून नेटवर्क चालवणारे मोठ्या प्रमाणावरती बनावट कागदांच्या आधारे सिम कार्डचा वापर करतात. त्याच माहितीच्या आधारे त्यांनी राजस्थानमधील अनेक मोबाईल दुकानांवरती छापे टाकले. त्यामधून 6 दुकानदारांना त्यांनी ताब्यात घेतलं, कारण की ते सर्व दुकानदार बेकायदेशीरपणे सिम कार्डची विक्री करत होते. पहिल्याच पोस्टिंगमध्ये अभिजित यांनी अशी मोहीम राबवली, त्यामुळे बिश्नोई गँगचा बराचसा माल जप्त झाला. त्यांच्या गँगशी संपर्कात असलेल्या बऱ्याचशा लोकांना अटक देखील झाली. लॉरेन्स बिश्नोई यांच्या संबंधित अनेक तपास यंत्रणांकडून वेगवेगळा तपास सुरू आहे. त्यामुळं वेळोवेळी नवीन माहिती समोर येत असते. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती, जसं की पोलिसांची कारवाई, हे सर्व आपण माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार सांगितलं आहे. आणि कदाचित याच कारणामुळे IPS अभिजित पाटील यांचं नाव केवळ एक तरुण अधिकाऱ्याचं नाव राहिलेलं नाही. कठीण परिस्थितीमध्ये शांतपणे आणि नियोजन पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्याचं उदाहरण म्हणून घेतलं जात आहे. एक मराठी अधिकाऱ्याने राज्याबाहेर जाऊन आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली. हीच त्यांच्या प्रवासाची सर्वात मोठी ओळख.